नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत असलेले कर्मचारी शासकीय कर्मचारी नव्हे तर संघटनेचे पदाधिकारी म्हणून मिरवण्यात जास्त पसंती देत आहेत. संघटनेच्या नावाखाली आपले मुख्यालयात काम करणं सोडून पंचायत समितीला चक्रा मारणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे. विशेष म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊन देखील त्यांच्याकडून कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही, हे विशेष आहे. शिक्षक संघटना चर्चेत असतानाच आता ग्रामसेवक संघटना देखील आम्हीही कुठेही मागे नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. याची प्रचिती पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर संघटनांनी लावलेले होर्डिंग्स बघून लक्षात येते. हे सर्व गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने होते का असा सवाल उपस्थित होत असून जर त्यांच्या परवानगीने होत नसेल तर कारवाई करावी अशी मागणी सध्या होत आहे. दिंडोरी पंचायत समितीत एका ग्रामसेवक संघटनेच्या पतसंस्थेच्या चेअरमॅन पदाच्या निवडीबद्दल शुभेच्छा देणारे होर्डिंग्स पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर लावलेले दिसते. नाशिक येथे कार्यरत असलेल्या पतसंस्थेच्या चेअरमॅन पदाच्या निवडीचा फलक दिंडोरीच्या पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यामागे नेमका हेतू कोणता असू शकतो हा देखील प्रश्न हा फलक लावताना गटविकास अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असेल का? जर दिली नसेल तर या कर्मचाऱ्यांवर त्यांचा अंकुश आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. स्वतःच्या पदांचे फलक लावून त्याचे प्रदर्शन मांडून हे कर्मचारी प्रशासनावर दबाव तंत्र तयार करण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना, अशी शंका देखील या निमित्ताने उपस्थित होत असून या चुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनतेच्या वतीने देण्यात आला. मी योगेश माधवराव बर्डे, दिंडोरी लोकसभा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच उपसरपंच ग्रामपंचायत मुळुसकी. आणि आपण या ठिकाणी जर कॅमेरा फिरवला तर या ठिकाणी बोर्ड दिसतोय आपल्याला. एक खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना प्रश्न पडतोय की हे कर्मचारी हे असे बोर्ड लावून यांचा हेतू नेमका काय? यांना येणाऱ्या काळामध्ये या दिंडोरी तालुक्यामध्ये येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा की लोकसभा लढवायची, म्हणून या ठिकाणी असं शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी करताय का असा त्या ठिकाणी आम्हाला सवाल आहे. मग तुम्ही गेल्या 3 वर्षापासून इथं जिल्हा परिषद नाही, पंचायत समितीचे सदस्य अस्तित्वात नाही, म्हणून अशा पद्धतीने मनमानी कारभार करून अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन करून तुम्हाला नेमका कोणावरती दबाव टाकायचा आणि तुमची पोळी भाजून घ्यायचा आहे असा माझा थेट सवाल या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी या प्रशासनाला आहे, गटविकास अधिकाऱ्यांना आहे. आणि अशा पद्धतीने हेही सांगतो की ह्या अशा पद्धतीने हे कर्मचाऱ्यांचं शक्ती प्रदर्शन या अशा होल्डिंगच्या माध्यमातून जर होणार असेल तर याही बाबतीमध्ये त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ह्याही होल्डिंगच्या विरोधात कर्मचाऱ्यांच्या आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी शान हिरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. ज्या काही यंत्रणा राबवल्या जातात त्या परिपूर्ण आहेत का? त्या परिपूर्ण काम करतायत का? आणि शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही घेतलेले निर्णय, तुमच्या असणाऱ्या योजना या पोचवल्या जात आहेत का? याकडे त्या विभागाच्या प्रमुखांचं दुर्लक्ष होतं. त्यांनी येणार आणि फक्त आपलं ऑफिस असं जर करणार असाल तर या सगळ्या जनतेपर्यंत नेणाऱ्या योजना, जनतेच्या योजना, जनतेच्या अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जाऊन राबवायच्या असतात, त्या होत नाहीत. या सर्व गोष्टीला जबाबदार जितकी प्रशासकीय अधिकारी आहेत तितकी लोकप्रतिनिधी आहेत. कुठल्या गोष्टीमध्ये लोक गुरकं झाले, गुंगले जे कळतच नाही आहेत. 100% राजकारणामध्ये जय पराजय असतो. प्रशासन हा तसाच एक भाग आहे. मग जर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली असेल तर त्याचा उपयोग जनतेपर्यंत, मग त्या छोट्या मोठ्या गोष्टी असेल तर रेशन कार्ड का असेल ना, मग ते मिळणारं धान्य का असे ना, वृद्धापकाळात मिळणारं तुम्हाला जे काय पेन्शन असेल ते का असे ना, आपला महिला असतील त्यांना मिळणारी ती पेन्शन का असे ना, या सर्व गोष्टींकडे मग तो घरकुलाचा प्रश्न असेल, घरकुलाचे हप्ते असतील, छोट्या लोकांचे प्रश्न, छोट्या म्हणजे ज्या आर्थिक मजूर आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, त्या लोकांचे प्रश्नही छोटे असतात. पण त्यांना ती मिळणारी साधनसामग्री, शासनाची योजना त्यांच्याबरोबर पोचत आहे का हे बघण्याचं काम या प्रशासनाचं आहे. ते कमी पडतं आहे का हे बघण्याचं काम ज्या लोकप्रतिनिधीचं आहे. ही सगळी काही जी साखळी आहे ते एकमेकाला पुढेही जोडलेली दिसत नाही. त्यामुळे जी प्रगती या तालुक्याची भविष्यात व्हायला पाहिजे ती प्रगती न होता परंतु तालुका अधोगतीला जातो की काय अशा भावना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या मनात निर्माण झाल्या. म्हणून आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपलं
हे चॅनल बघितल्यानंतर त्या सगळ्या संघटनांनी, माध्यमांनी, प्रमुखांनी, प्रतिनिधींनी जागं व्हावं आणि परत एकदा जो जनतेने विश्वास टाकला आहे तो सार्थ करण्यासाठी कामाला लागावं ही विनंती. एस मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.